पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसते. वॉटर रिफ्लेक्ट्स द सन. रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंब. नाउ इट्स युअर टर्न टू मेक अ सेंटेन्स युजिंग द वर्ड. त्याने विचारपूर्वक दरवाजा बंद केला असेल. Thoughtfully म्हणजे विचारपूर्वक. Now it is your turn to make a sentence using the word and comment. मला माहित आहे की मराठी म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करणार. आय नो दॅट ॲज अ मराठी यू विल डेफिनेटली सपोर्ट माय चॅनल बाय सबस्क्रायबिंग. मीडिया समोर बोलणे हा विरोधी पार्टीचा प्रचार आहे. Propaganda म्हणजे प्रचार. Now it is your turn to make a sentence using the word and comment. मला ईर्ष्या हॉट आहे. आय एम फीलिंग जेलस. जेलस म्हणजे ईर्ष्या. नाउ इट इज युअर टर्न टू मेक अ सेंटेन्स युजिंग द वर्ड अँड कॉमेंट. आय एम डुईंग अन एक्सपेरिमेंट हिअर. मी इथे प्रयोग करत आहे. एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग. नाउ इट इज युअर टर्न टू मेक अ सेंटेन्स. मांजयावर टीका करू नका. क्रिटिसाइज म्हणजे टीका. नाउ इट इज युअर टर्न टू मेक अ सेंटेन्स युजिंग द वर्ड अँड कॉमेंट. ती मला लिहिण्यात सहकार्य करत आहे. शी इज कोऑर्डिनेटिंग मी टू राईट. कोऑर्डिनेट म्हणजे सहकार्य. नाउ इट इज युअर टर्न टू मेक अ सेंटेन्स युजिंग द वर्ड अँड कॉमेंट. ही तुम्ही माझी धमकी समजा. टेक दिस ॲज माय थ्रेट. Threat म्हणजे धमकी. Now it's your turn to make a sentence using the word. मी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी पाठवत आहे. आय एम डिप्लॉइंग यू टू अनदर प्लेस. डिप्लॉय म्हणजे पाठवणे. नाव इट्स युअर टर्न टू मेक अ सेंटेन्स युजिंग द वर्ड. मी तिला मदत करत आहे. असिस्टन्स म्हणजे मदत करणे. Now it's your turn to make sentence using the word. नाही राव, आता आम्ही तुमची चौकशी करणार आहोत. वी आर गोइंग टू प्रोब यू नाव. प्रोब म्हणजे चौकशी. नाव इट्स युअर टर्न टू मेक अ सेंटेन्स युजिंग द वर्ड. तापमानात वाढ होत आहे. देयर इज अन एस्कलेशन इन टेम्परेचर. एस्कलेशन म्हणजे वाढ. नाव इट्स युअर टर्न टू मेक सेंटेन्स युजिंग द वर्ड. झाडे तोडण्याचं काय कारण असू शकते? व्हॉट कुड बी द मोटिव्ह फॉर कटिंग डाऊन ट्रीज? Motive म्हणजे कारण. Now it's your turn to make sentence using the word. इथे अनेक लोक आहेत. सेव्हरल म्हणजे अनेक. नाव इट्स युअर टर्न टू मेक अ सेंटेन्स युजिंग द वर्ड. तुला याची भरपाई मिळाली आहे. कॉम्पेन्सेशन. म्हणजे भरपाई. नाउ इट्स युअर टर्न टू मेक अ सेंटेन्स युजिंग द वर्ड. त्यांनी अद्भुत योजना बनवली आहे. दे हॅव मेड मार्वेलस प्लॅन. ओके, मार्वेलस म्हणजे अद्भुत. मेक अ सेंटेन्स युजिंग अ वर्ड अँड कॉमेंट.